सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नव्हे, तर ईश्वराने निर्माण केलेली सुंदर कलाकृती असते. अंधारावर मिळवलेला विजय असतो. जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. नवीन विचारांची, नवीन स्वप्नांची सुरुवात असते. अशीच आयुष्यातील नवीन सुरुवात करण्यासाठी आमच्या या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी आज सज्ज आहेत. संचलन प्रमुख आहेत प्रियांका विजापुरे, सोलापूर शहर. दुय्यम परेड कमांडर आहेत सुजाता देशमुख, ठाणे ग्रामीण. प्लाटून कमांडर 1 चे प्लाटून कमांडर प्रतिभा गन्नाके, गडचिरोली. दर्शक मोनिका सार्वे, मुंबई शहर. प्लाटून कमांडर 2 चे प्लाटून कमांडर स्नेहल इंगळे, मुंबई शहर. आणि दर्शक आहेत स्वीटी विखे, मुंबई शहर. प्लाटून कमांडर आहेत विश्वभारती जाधव, गडचिरोली. व दर्शक आहेत जयश्री बारई, मुंबई शहर. प्लाटून क्रमांक 4 चे प्लाटून कमांडर आहेत लक्ष्मी पंचबुधे, भंडारा. व दर्शक आहेत सुनीता रामगड, सोलापूर शहर. प्लाटून क्रमांक 5 चे प्लाटून कमांडर आहेत वैष्णवी उचितकर, अमरावती ग्रामीण. व दर्शक आहेत रेखा जाधव, पुणे ग्रामीण. माननीय प्राचार्य श्री M.M. मकानदार सर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा सत्र क्रमांक 31 व 32 च्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्री राजकुमार वटकर सर, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झालेले आहे. माननीय प्राचार्य M.M. मकानदार सर हे प्रमुख अतिथी यांचे स्वागत करीत आहेत.
प्रमुख अतिथी माननीय श्री राजकुमार वटकर सर, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई हे परेड कमांडर प्रियांका विजापुरे यांचेसह परेडच्या निरीक्षणासाठी निघालेले आहेत. त्यांच्यासोबत निरीक्षण वाहनामध्ये आहेत या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य माननीय श्री MM मकानदार सर. उपस्थित मान्यवरांनी प्रमुख अतिथी यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावे. माननीय प्रमुख अतिथी यांच्या या निरीक्षण वाहनाचे सारथ्य करीत आहे श्री तुकाराम कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नवी मुंबई. राष्ट्रमय जीवन रसते, हर जीवन का घट हम भर दे, वैभवशाली उस अतीत को वर्तमान में आज बदल दे. आज प्रचंड आत्मविश्वासाने आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला पोलीस प्रशिक्षणार्थी आपले कर्तव्य बजावण्यासाठी अभिमानाने या ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर पडत आहे. वर्तमानाबरोबर महाराष्ट्र पोलीस दलाचे भविष्य देखील उज्ज्वलच असणार आहे. सातत्याने लोकहितासाठी पोलीस कार्यरत असतात. त्या खाकीवरती एक हिरवं कंच मन देखील असतं आणि त्या मनाला कधी बंदुकीवर फुलपाखरूही दिसतं. म्हणूनच कवी शांताराम नांदगावकर म्हणतात, गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा. आकाशाच्या डोळ्याने पाहतो तो भगवंत, ज्याच्याकडे पाहतो तो भाग्यवंत, आणि अशा कार्यक्रमास हजर राहून शुभेच्छा देतात ते कृपावंत. भगवंत, भाग्यवंत आणि कृपावंत असा हा त्रिवेणी संगम महिला पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 31 व 32 दीक्षांत संचलन सोहळ्याच्या शुभपर्वाने आज आपण पाहत आहोत. जय श्रीमान, परेड को शपथ ग्रहण करने की अनुमति प्रदान करें. आता परेड कमांडर प्रियांका विजापुरे यांनी शपथ ग्रहण करण्याची अनुमती घेतलेली आहे.
निशान कार्यवाही सुरू कर. आपले राष्ट्रीय निशाण, आपला राष्ट्रध्वज हाच आपला प्राण आहे. आपला राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज सन्मानाने हाती घेऊन ध्वजधारक मार्गक्रमण करीत आहे. भारतीयांचे पंच प्राण हो फडके राष्ट्रविचार, त्याच्यासाठी जरूर करू हो सनातनावर प्राण. महिला पोलीस प्रशिक्षणार्थी महिला टिकेकर या राष्ट्रध्वज धारक आहेत. तर महिला पोलीस प्रशिक्षणार्थी राणी कुटलाके या महाराष्ट्र पोलीस ध्वजधारक आहेत. दीक्षांत संचलन सोहळ्यातील अतिशय महत्वपूर्ण आणि हृदयाला स्पर्शणारा असा हा अनमोल क्षण. ध्वजाबद्दल या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या मनात नितांत आदर्शाची भावना आहे. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, एक नाद गरजतो भारता तुझा आम्हा अभिमान. हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशान, फडकत राही निशान. हिंद के जवान हम, हिंद की है शान हम, हिंद के निशान को बुलंद हम किए चले, बुलंद हम किए चले. आम्ही या प्रशिक्षण केंद्राचे माननीय प्राचार्य श्री एम मकानदार सर यांना विनंती करतो की त्यांनी या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना शपथ द्यावी. आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये निष्ठेने प्रामाणिकपणे निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. यासाठी ईश्वर आम्हास सहाय्य करो. जय हिंद. घेतली मी शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस होऊ, कर्तव्याला जागू माणुसकीने वागू, तत्परतेने काम करू, तपास ही योग्य लावू, दुर्बलांच्या रक्षणाकरिता दुर्जनांचे भक्ष करू. घेतली मी शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस होऊ. निशाण टोळी परत जाताना राष्ट्रीय ध्वजास सन्मान देण्यासाठी कृपया पुन्हा सर्वांनी उपस्थित उभे राहावे व गणवेशधारी अधिकाऱ्यांनी ध्वजाला सॅल्यूट करून मानवंदना द्यावी. कमांडर दर्शक जगालो. राष्ट्रीय ध्वजस्थाली परेड पर.
परेड कमांडर प्रियांका विजापुरे या संचलन सुरू करण्याची अनुमती घेऊन आता पुन्हा पुढील कारवाई करत आहेत. दीक्षांत संचलनाची इमानदार परेड आपण पाहत आहोत. राष्ट्र देशा कणखर देशा सगळ्यांच्याही देशा कोमल देशा नाजूक देशा फुलांचा देशा प्रणाम माता नावा हा श्री महाराष्ट्र देशा ज्याच्या नावातच राष्ट्र आहे असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. त्या दगडाचा दणकटपणा आमच्या मनगटात आहे आणि फुलांचा कोमलपणा आमच्या हृदयात आहे. महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा. महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजीराजांचा, लोकमान्य टिळकांचा, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा, स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, समाजाला जागरूक करणाऱ्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई या संतांचा हा महाराष्ट्र आहे. राजमाता जिजाऊंचा, राणी लक्ष्मीबाईंचा, अहिल्यादेवी होळकरांचा, महाराणी ताराराणीचा आणि हा महाराष्ट्र आहे मानवतेची गाथा लिहिणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारताची सीमा सांभाळताना वीर मरण पत्करणाऱ्या वीर जवानांचा, जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचा आणि या महिला पोलीस प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात हजर राहून त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांचा सदरक्षणाय प्रतिग्रहणाय या भेदानुसार कार्य करणारे महाराष्ट्र पोलीस दल आणि या पोलीस दलासाठी महिला पोलीस प्रशिक्षणार्थी आहे हिरेशालमधील दौंडदार पदसंचलन. यामधून पोलीस प्रशिक्षणार्थींच्या उत्तम शरीर संतुलनाचा उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर सादर होत आहे.
संचलनाचे नेतृत्व करीत आहेत प्रियांका विजा खेळे आणि सेकंड इन कमांड आहे सुजाता देशमुख. प्लाटून क्रमांक 1 सलामी मंचासमोरून उत्कृष्ट जलसंचालन करत मध्ये मार्गस्थ होत आहे. या प्लाटूनचे कमांडर आहेत प्रतिभा कटाके गडचिरोली आणि या प्लाटूनचे दर्शक आहेत मोनिका सार्वे मुंबई शहर. एक ताल, एक लय, एक सूर आणि उत्तम शिस्त, दर्जेदार लयबद्ध समन्वय. क्रमांक 2 प्लाटून कमांडर आहेत स्नेहल पिंगळे मुंबई शहर आणि दर्शक आहे स्वीटी दिघे मुंबई शहर. आता मंचासमोर आहे प्लाटून क्रमांक 1 या प्लाटून कमांडर विश्वभारती जाधव गडचिरोली आणि दर्शक आहेत जयश्री बारी मुंबई शहर. क्रमांक 4 प्लाटून मंचासमोरून मार्गक्रमण करीत आहे. उत्तम संचलन प्लाटूनचे नेतृत्व करीत आहेत लक्ष्मी पंचबुधे भंडारा आणि दर्शक आहेत सुनीता रामगल सोलापूर शहर. उत्कृष्ट शरीर संतुलन असलेले हे आहे प्लाटून क्रमांक 5. त्याचा कमांडर आहेत वैष्णवी कुचितकर अमरावती ग्रामीण. या प्लाटूनचे दर्शक आहेत रेखा जाधव पुणे ग्रामीण. क्रमांक 6 प्लाटून प्लाटूनचे नेतृत्व करीत आहेत कोमल गुर्जरे वर्धा आणि दर्शक आहेत निशा लालगुडे पुणे ग्रामीण. मंचासमोर आहे आता प्लाटून क्रमांक 7. या प्लाटूनचं नेतृत्व करताय प्राची कुंडले नागपूर शहर आणि या प्लाटूनचे दर्शक आहेत राधिका पिंपळे चंद्रपूर. अतिशय संतुलित असे धीरे चालमधील पथसंचलन. क्रमांक 8 प्लाटून कमांडर आहे ऋतुजा पाटील सोलापूर ग्रामीण आणि दर्शक आहेत पूजा गोते सोलापूर शहर. तळपत्या सूर्याचे तेज डोळ्यात घेऊ पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळामधील या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी संस्कारांच्या अमूल्य शिदोरीसह जनसेवेसाठी आजपासून अहोरात्र बांधील असणार आहेत. आणि आता पुन्हा तेज चालमध्ये पदसंचलन सुरू झालेले आहे. अत्यंत उत्कृष्ट असे संचलन. या संचलनातून एक लक्ष्य एक ध्येय हाच आवाज रुंजवत आहे. अत्यंत निरलंब असा हा सत्र क्रमांक 21 व सत्र क्रमांक 32 महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा दीक्षांत संचलन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. रोजल हो पाए कदम मिलाकर चल मंजिल तेरी कदम चुकेगी आज नहीं तो कल.
कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा। ये जिंदगी है कौम की, तो कौम पे गाए जा। या संचलनात आपण पाहत आहोत शिस्त, देशप्रेम, अंतःकरणाचा उमाळा, भावनांचा मेळ, शब्दांचा ओघ आणि त्याच्या जोडीला दुर्दम्य असा आशावाद. एक जिवंत काव्य जणू आपल्या समोर या संचलनाच्या रूपाने साकार होत आहे. सुंदर है जग में सबसे, नाम भी न्यारा है, वो देश हमारा है, वो देश हमारा है। चार जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है, वो देश हमारा है, वो देश हमारा है। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। महाराष्ट्र पोलिसांचे गुणधैर्य व ताकद आज या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने वाढणार आहे। जनतेला विश्वास आणि अभिमान वाटावा अशा या तरफदार बाणेदार महिला पोलीस प्रशिक्षणार्थी त्यांच्या पदसंचलनातून जसं आपल्याला सांगत आहे, नारी नहीं चिंगारी हूँ मैं, हमला नहीं सबला हूँ मैं, मैदाने जंग चलू तो झांसी की रानी हूँ मैं, अच्छाई के लिए मर मिटूंगी, बुराई के लिए फांसी हूँ मैं। उत्कांक्षा तेजस्वी अनंत सुवर्ण किरणांचा सलाम घेत हे उत्कृष्ट पदसंचलन आपण पाहत आहोत. जनसेवेसाठी कर्तव्यात रात्रंदिन अविरत कार्य करण्यासाठी सज्ज झालेले हे जनतेचे रक्षक आपले कर्तव्य बजावण्यास अभिमानाने पुढे जात आहेत. या खूबसूरत पदसंचलनाद्वारे आपण पोलीस खात्याची अनोखी शिस्त पाहत आहात. सागर भारत हो, विश्वात शोभून राहो. बँड पथकाच्या या सुमधुर तालावर पळे शिस्तबद्धतेने मार्गक्रमण करीत आहे. या दीक्षांत संचलन सोहळ्याची शोभा वाढवित आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 1 चे बँड पथक आणि या बँड पथकाचे नेतृत्व करीत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री बाळासाहेब कांबळे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल जाधव सोबत आहेत त्यांचे 25 सहकारी.
ठिकाणी सत्र क्रमांक 3132 यांचा संयुक्त दीक्षांत सोहळा संपन्न होत असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री राजकुमार भटकर साहेब, अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचे मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित माझे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थींचे आप्त नातेवाईक व इतर मान्यवर, पोलीस कुटुंबीय त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले व नैसर्गिक वैविध्यतेने नटलेल्या खंडाळा येथील या पोलीस प्रशिक्षण केंद्रात आज दीक्षांत समारंभ संपन्न होत असताना आपण सर्वजण त्या क्षणाचे साक्षीदार आहात. सत्र क्रमांक 31 चे दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी प्रशिक्षणास सुरुवात झाली. या सत्रामध्ये एकूण 14 गटाच्या 144 प्रशिक्षणार्थींनी 9 महिन्याचे खडतर प्रशिक्षण आज या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. त्याचबरोबर सत्र क्रमांक 32 मधील एकूण 32 घटकातील 262 प्रशिक्षणार्थींनी 7.5 महिन्याचे चालक पोलिसांचे प्रशिक्षण आज या ठिकाणी यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे. सदर प्रशिक्षणार्थींनी खडतरपणे प्रशिक्षण घेऊन या सह्याद्रीप्रमाणेच स्वतः कणखर व राखट बनवले आहे. त्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वतःला बलशाली व सक्षम बनवले आहे. सदर सत्रांचे प्रशिक्षण हे आंतरवर्ग, बाह्यवर्ग यासोबतच त्यांना प्रात्यक्षिकासोबत देऊन त्यांना संकटांना तोंड देण्यासाठी या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहे. आंतरवर्गामध्ये त्यांना प्रामुख्याने फौजदारी कायदे, किरकोळ कायदे, पोलीस तपासाची कार्यपद्धती, आधुनिक पद्धतीने पुरावा जमा करणे, गुन्हे प्रतिबंध यासारख्या प्रशिक्षण त्यांना दिले गेले आहे. बाह्य वर्गामध्ये त्यांना प्रामुख्याने शरीरासोबतच मनालाही शिस्त लावण्याची कला या ठिकाणी त्यांना शिकवण्यात आलेली आहे. यामध्ये पीटी, कवायत, शस्त्र कवायत, शस्त्र चालवणे यासारखे गुणवत्ता त्यांनी प्राप्त करून त्यामध्ये विशेष प्रावीण्य या ठिकाणी त्यांनी मिळवलेले आहे. या दोन्हींची सांगड आपण प्रात्यक्षिक प्रशिक्षक देऊन त्यांना करण्यात आलेली आहे. अंतिमतः त्यांची परीक्षा घेऊन सत्र क्रमांक 31चे 99.3% प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले असून सत्र क्रमांक 32चे 98.85% एवढा निकाल लागलेला आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. सत्र क्रमांक 31मध्ये प्रामुख्याने ज्या महिला प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा वयोगट 19 ते 49 असा असून सत्र क्रमांक 32मध्ये 19 ते 39 वयोगटातील महिलांनी या ठिकाणी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे. यांनी प्रामुख्याने 12वी ते पदव्युत्तर असं शिक्षण या ठिकाणी प्राप्त केलेले प्रशिक्षणार्थ्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतले असून ते त्यांच्या शिक्षणाचा वापर महाराष्ट्रातील जनतेसाठी करणार आहेत. संबंधितांना संगणकीय ज्ञानाचं या ठिकाणी परिपूर्ण माहिती दिली गेली असून ज्याचा वापर ते सायबर गुन्ह्यांचा उकल करण्यासाठी करणार आहेत. एकंदरीत या दोन्ही सत्रातील 406 प्रशिक्षणार्थी आज सदरक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला आपल्या व्यावसायिक जीवनात बिंबवून महाराष्ट्रातील जनतेला 24 तास सेवा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या खंडाळा पोलीस केंद्रातील आम्ही सर्व अधिकारी व प्रशिक्षकांनी त्यांना येणाऱ्या सर्व अडीअडचणींना कायदेशीर तोंड देण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केलेले आहे. मला खात्री आहे हे सर्व प्रशिक्षणार्थी जनतेची सेवा तनमनाने करतील व प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देण्यास कमी पडणार नाहीत. मी त्यांना त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आरती ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई शहर. अंतर्वर्ग प्रथम सत्र क्रमांक 32 चैताली विलास मंगल, गडचिरोली. यानंतर बाह्य वर्ग प्रथम सत्र क्रमांक 31 भारती बहिरू पुजारी, मुंबई शहर. बाह्य वर्ग प्रथम सत्र क्रमांक 32 हा विभागून आहे. प्रथम मायाक्का महासिद्ध वर्माने, सोलापूर शहर. आणि बाह्यवर्ग प्रथम सत्र क्रमांक 32 नेहा मनोहर खानवे, नागपूर ग्रामीण. गोळीबार प्रथम सत्र क्रमांक 31 काजल रमेश पिंपळकर, गडचिरोली. गोळीबार प्रथम सत्र क्रमांक 32 अपेक्षा परशुराम हुंद्रे, पुणे शहर. कमांडो प्रशिक्षण प्रथम सत्र क्रमांक 31 स्वाती एंबडवार, गडचिरोली. सर्वोत्कृष्ट खेळाडू सत्र क्रमांक 31 राजश्री बारगटे. सर्वोत्कृष्ट खेळाडू सत्र क्रमांक 32 आचल तिवारी. आता आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने ज्या पुरस्कारांची वाट पाहत आहोत, प्रत्येक प्रशिक्षणार्थीचे स्वप्न असते असा हा मानाचा पुरस्कार. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 31 स्नेहल हिंदूराव पिंगळे, मुंबई शहर. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 32 चैताली विलास मंगल, गडचिरोली.
आणि विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे दीक्षांत संचलन परेड कमांडर प्रियांका विजापुरे, सोलापूर शहर. पारितोषिक वितरण सोहळा येथे संपन्न झालेला आहे. इनामी जुता सावधान. इनामी जुता चला. इनामी जुता लाईन कर. सन्माननीय प्रमुख अतिथी मान्य श्री राजकुमार भटकर सर, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना स्वयंस्फूर्ती या पुस्तिकेचे अनावरण करण्याची मी विनंती करतो. माननीय प्रमुख अतिथी यांना सदोदित राहाव्यात याकरता आजच्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्री राजकुमार भटकर सर, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना स्मृतिचिन्ह देत आहेत. महिला पोलीस व चालक महिला पोलीस या पदावर आपले कर्तव्य बजावण्यास सज्ज असलेल्या प्रशिक्षणार्थींना आजचे सन्माननीय प्रमुख अतिथी मान्य श्री राजकुमार भटकर सर, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा चे प्राचार्य श्री MM मकानदार, उपप्राचार्य प्रेरणा कट्टे आणि वाखारे, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, या कार्यक्रमास लोणावळा आणि खंडाळा शहरातील उपस्थित सर्व गणमान्य व्यक्ती, आजच्या या दीक्षांत समारंभास आवर्जून उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक आणि या कार्यक्रमाची शान असलेले आपण सर्व महिला प्रशिक्षणार्थी, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो की आपण मागील 7.5 महिने 9 महिने 2 वेगवेगळे सत्र आहेत, या कालावधीत आपण येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. तर आपणा सर्वांचे महाराष्ट्र पोलीस दलातर्फे मी अभिनंदन करतो. आणि फील्ड ड्युटी किंवा आता पोलीस स्टेशन आणि मुख्यालयात कर्तव्य बजावण्यास आपण आता सक्षम आहात, म्हणून पोलीस दलात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण ज्या दिवशी आला तर आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा त्या दिवशी पूर्ण केला होता, तो म्हणजे शाळा किंवा कॉलेजमधलं आपण शिक्षण पूर्ण केलं. आपल्या कुटुंबियांची जी काही आपल्याकडून अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करून पोलीस दलामध्ये आपण निवड झाली आणि निवड झाल्यानंतर कर्तव्य बजावणीसाठी सुसज्ज करण्यासाठी प्रशिक्षित होण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहिला. आज दीक्षांत संचलन ज्या दिवशी तुम्ही येता तर येण्यापूर्वी पहिल्या दिवशी तुमची आठवण तुमच्या समोर ठेवा की ज्या दिवशी तुम्ही आला त्या दिवशी तुमच्या मनात काय भावना होत्या, पोलीस दलाविषयी, इथल्या प्रशिक्षण केंद्राविषयी, इथले जे आपले प्रशिक्षक अधिकारी महिला कर्मचारी असतील त्यांच्याविषयी आपल्या मनात काय भावना होती. आणि आज आपण आपले प्रशिक्षण पूर्ण करून ज्यावेळेस आपल्या घरी जाल, आपल्या मुख्यालयात हजर व्हाल, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आयुक्तालयात हजर व्हाल, तर त्या ठिकाणी आपली आतुरतेने लोक वाट पाहतात, तर आपल्या त्यांची भावना काय असेल. आपण नागरी जीवनात म्हणजे सिव्हिल लाईफमध्ये आपल्याला
शिस्तीची तितकी माहिती नसते, त्याचं महत्त्व जाणवत नाही. पोलीस दलात आल्यानंतर प्रशिक्षण केंद्रामधली जी शिस्त पहिल्या दिवसापासून सुरू केली जाते ती थोडीशी जाचक वाटते, अडचणीची वाटते. आपल्याला त्याची सवय नसते. नवीन साच्यामध्ये आपण आपलं आयुष्य मोल्ड करत असतो, त्याला एक आकार देत असतो. आता तो आमच्या मते म्हणजे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मते तो आकार आता बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. परंतु तुमच्या भावी आयुष्यासाठी हा पहिला टप्पा होता. पोलीस प्रशिक्षण केंद्र इथलं जे वातावरण आहे हे सगळं कंट्रोल्ड वातावरण होतं. आपल्यावर वरिष्ठांची लक्ष होतं, आपलं घडवण्यामध्ये त्यांचा जास्त सहभाग होता. इथे आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये आपल्याला थिओरिटिकल नॉलेज देण्यात आलेलं आहे, पुस्तकी ज्ञान दिलेलं आहे. मैदानावर बाह्यवर्गामध्ये सुद्धा आपल्याला शस्त्र हाताळणी असेल आणि इतर गोष्टी असतील, परेड शिकवणे असेल, तर याचं सर्वांचं प्रशिक्षण दिलं जातं. हे सर्व कंट्रोल्ड किंवा एक साच्यात दिलेलं आहे. भविष्यात ज्यावेळेस आपण जिल्ह्यामध्ये आयुक्तालयामध्ये कर्तव्य बजावणी कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इथं शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षात कशा अंमलात आणल्या जातात. केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं धोरण आहे की प्रशासनामध्ये सर्व पोलीस दलांमध्ये, निमलष्करी दलामध्ये, लष्करामध्ये, एअरफोर्स नेव्ही असेल त्यामध्ये महिलांचं प्रमाण वाढवणे. संपूर्ण समाजामध्ये 50% पुरुष आहेत, 50% महिला आहेत. तर हा महिला वर्ग, या महिला वर्गांना सुद्धा समान संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यातले जे नेतृत्व गुण आहेत, त्यांच्यामधले जी क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्ण वापर करून आपल्या देशाचा विकास घडवला गेला पाहिजे. त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्र पोलीस दलात मागील 15 वर्षामध्ये महिलांकरता 30% राखीव जागा ठेवण्यात येतात. 2020 आणि 2021 या 2 वर्षामधले जे आपण पोलीस भरती घेण्यात आली होती, सुमारे 18,331 पुरुष आणि महिलांना आपण भरती करून घेण्यात आलेले आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. आणि त्या 18,331 मधील सगळ्यात पहिली बॅच म्हणजे आज तुमची बॅच प्रशिक्षण पूर्ण करून आपापल्या जिल्ह्यामध्ये, आयुक्तालयांमध्ये कर्तव्यात रुजू होणार आहे. आपल्यासमोर भावी आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चॅलेंजेस असणार आहेत, आव्हानं असणार आहेत. त्या आव्हानांना तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. 100% तयारी होणार नाही, परंतु आपण स्वतः शारीरिक आणि मानसिकरित्या खंबीर असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच सक्षम राहण्यासाठी आपण आपल्या कर्तव्यावर कितपत प्रामाणिकपणे हजर असताना आपलं माइंड ॲप्लिकेशन असेल किंवा आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत, आपल्या वरिष्ठांच्या अपेक्षा असतील, समाजाच्या अपेक्षा असतील, तर त्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करू शकतो याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपण सर्व प्रशिक्षणार्थींनी या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट परेड केलेली आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
निष्क्रमणासाठीची अनुमती घेतलेली आहे आणि यानंतर परेड निष्क्रमणाचे संचलन सुरू होईल. कमांडर दर्शक जगालो. भव्य दिव्य स्वप्नांना डोळ्यात सामावून येणाऱ्या प्रत्येक संकटाला पायदळी रोखण्यासाठी सुसज्ज अशा महिला पोलीस प्रशिक्षणार्थींचे पहिले पाऊल आज पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या मैदानातून बाहेर पडणार आहे. परेडचे हे अत्यंत मनोहर असे निष्क्रमण आपण पाहत आहात. प्रत्येक पेशी हे असा अंधार आहे. शौर्य आणि वीरतेचा एक नाश साजरा. कधी न झुकली दुर्वा होती अशी ही मराठी माती. पराक्रमाचे पोवाडे गाती अभिमानाने फिरते. प्रशिक्षण काळातील परिश्रमाचे सार्थक हो. एक धीरवृत्त आणि जबाबदार महिला प्रशिक्षणार्थ्यांचं प्रत्येक पाऊल आपल्याला सगळे सांगत आहे. कुठेही कोकण बुलंद घेतला केवळ ईर्ष मेले तुला वंदेश तुझे मता तेरी रघुनाथ. पंखात बळ असेल तर भरारी आता दूर नाही. मनात असेल आकांक्षा तर किती आता दूर नाही. मार्ग असतील प्रत्येकाचे भिन्न पण आमचे लक्ष्य मात्र भिन्न नाही. आमचे लक्ष्य आमचे प्रेम सदरक्षणाय फलनिर्णयाय. यामुळे यशाचे अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची. चेतना उडातुनी मनात बाळगायची. अखंड झेप घ्यायची. अजिंक्य झेप घेऊन शपथ ही वहायची. अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची. या पोलीस प्रशिक्षण सेंटरमध्ये ट्रेनिंगच्या अनेक स्मृती आपल्या मनामध्ये नेहमी दरवत राहणार. आता सर्वस्व आहे. ट्रेनिंगच्या या स्मृतींचा विचार का गंध कधी मिळावल्या मागीचा. आज येथे आपल्या प्रशिक्षणाची सांगता होत आहे. यानंतर आपण एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात आणि ते सुद्धा निश्चय आहे. एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे मी. खूप खूप तेज मिळवणार आहे मी. चंद्राची शीतल चांगली बाळगणार आहे. आकाशाप्रमाणे जगाला व्यापून टाकणार आहे मी. सागराची विशालता माझ्या हृदयाला देणार आहे मी. या धरेकडून सहनशीलतेचा धडा घेणार आहे. नदी होऊन अथक पुढे जात राहणार आहे मी. यशाचे उत्तुंग शिखर साबित करणार आहे. भूतकाळाला माझा शिक्षक करणार आहे मी. भविष्याची एक सुरेख मूर्ती
खुशी घडवणार आहे. एक नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे मी. एक नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. आज आपल्या हृदयात या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या आणि आपल्या पोलीस ट्रेनिंगच्या सुंदर आठवणी आहेत. या आठवणी चिरंतन आपल्या हृदयात राहणार आहेत. आपल्याला या आठवणीत मायेचा ओलावा देणार आहे. सुगंधाफरी हृदयात जपण्यासाठी आठवणी असतात. दुःखाच्या रिमझिम पावसात भिजण्यासाठी आठवणी असतात. एकांतात खूप काही बोलण्यासाठी आठवणी असतात. पापण्यांना मायेचा स्पर्श देण्यासाठी आठवणी असतात. महिला पोलीस प्रशिक्षणार्थी या ट्रेनिंग सेंटरमधून आपला पहिला कदम बाहेर टाकत आहे. आज पुढे जात असलेलं प्रत्येक पाऊल एक कायद्याच्या रक्षणार्थ पुढे जात आहे. प्रिय पाखरांनो, चाललात तुम्ही आता या घरट्यातून उडून तुमच्या विश्वात निघाला आहात तुम्ही. पण शंभर डोळे भरून बघा या मैदानाकडे, झाडा वेलीकडे, ज्या मातीने तुम्हा सांभाळलं, आपला अंगा खांद्यावर बागून दिलं. गिळले तुमचे अश्रू हे खरंच घामाचे प्रेम. बघा त्या मातीच्या डोळ्यातले थारले पण पुन्हा पाखरांना निघताना पाहून उचंबळून आलेले तिथे गजरले पण. ह्या कृतज्ञतेने चुंबून या मातीला मी सांगा तिला, तुझ्याच रंगाच्या या वर्दीची ठेवू आम्ही शान. चित्तथरारक असे प्रात्यक्षिक कारचे सिंग, यामध्ये चालक महेश बराटे आणि चालक राहुल शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. यशस्वी पाटला करून डोळ्याची पावनी लवते न लवते तोच या कमांडोची आपली पोझिशन घेतलेली आहे. Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. I have no regrets, yeah, I'll tie up my chest. I'll never forget what it's like to be in debt. Been stabbed in the back bed, I'll show you what happens. Pass me the mic and I'll show you with action. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you could never own. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you could never own. So fight and die for the things you know you love. Do what you think is right and see life do what you want.
कमांडोज पथकाने अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळ्याचे नाव या कमांडोजने आपल्या कारवाईने उज्ज्वल केलेलं आहे. या देखाव्यात सहभागी प्रशिक्षणार्थी पल्लवी मोठे, सुप्रिया कोरे, हेमलता आखाडे, प्रियंका लेंडवे, देवका काळे, अर्चना वानखेडे, अंकित हडगळ, प्रिया कोकणे, मयुरी पांचाळ, लक्ष्मी पार्वती माने, काजल अल्लेवार, विद्यावती नंदीकोल, वैशाली पोरते, पपिता नागलवडे, गौरी राळेकर, पल्लवी माने आणि या कमांडो पथकाचे नेतृत्व केले भारती मुस्कुटे यांनी. यानंतर सादर होत आहे गोंड नृत्य.
प्रस्तुत होत आहे इस्रायल टॅक्टिस रायफल ड्रिल. कतरा बोल रहा है. तो वर्तमान में अपने का बिजनेस करते हैं. पूरे हमले में कौन पैटर्न नाम चाहिए. उन्हें कश्मीर तैयार हमें उसका सर. Are you ready, boys? How's the gun? How's the gun? खाली आले कोणीतरी वाईट हे ध्वजा तो फडकावे डावला आम्ही होऊ तुझे आकाश. तुझी कीर्ती वाढवण्यासाठी अर्पू अखेरचा श्वास. यानंतर प्रात्यक्षिक सायलेंट ड्रिल. बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम हार दो.
शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। दान वान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का भीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो। प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम गुहार दो। आन शान या के जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। प्रचंड शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। या कि पूरे बाल पर जला रहे वे जय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या कि केसरी हो तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बखार दो। प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम गुहार दो। आन शान या के जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। नहीं तीर तलवार नहीं गोली नहीं गोली, तू खुद है तेरी
की दहाड़ है सब धर्रा धर्रा तू पहाड़ है तेरी गुर्राहट की दहाड़ है सब धर्रा धर्रा तू पहाड़ है लहरों को जकड़ लैण दे को अकड़ लैण दे आज घंटे चक लैण दे हो चक लैण दे आज घंटे चक लैण दे हो चक लैण दे सूरज को तक लैण दे हो तक लैण दे आज घंटे चक लैण दे हो चक लैण दे अब मौका है कुछ खास दिखा जलवा मंजिल खुद आई पास दिखा जलवा अब मौका है कुछ खास दिखा जलवा मंजिल खुद आई पास दिखा जलवा सांसों को बहक लैण दे जज्बातों को महक लैण दे और पट्टे चक लैण दे और पट्टे चक लैण दे संघटित कामगिरीला सर्वोच्च स्थान देऊनच अशी कारवाई केली जाते, ज्यामुळे संघटनेला खास असे वेगळे व्यक्तित्व प्राप्त होते. संघटना सर्वोच्च आहे ही भावना रुजली तरच पोलीस दलातील संघनिष्ठा, शिस्त, कर्तव्याचे पालन आणि त्याला सक्षम करायला वैयक्तिक कौशल्य यांचे महत्त्व अधोरेखित होते. स्वार्थ मागे ठेवून एकत्रित काम करून संघटनेसाठी झटायचे. पुढील प्रात्यक्षिक घेऊन येत आहेत याच क्रीडा प्रकाराचे पोलीस नायक किरण डेरिंगे आणि सत्र क्रमांक 32 मधील महिला प्रशिक्षणार्थी.
पताका सरी पटका अभिमानाचा पलिता हाती विजय पताका सरी पटका रंग भगवा दिग्विजयाचा धगधगत्या धमन्यातून धुमसे धगधगत्या धमन्यातून धुमसे रणरणत्या रणभूवर बसे वीरवीरची गणगते मरत मराठी आग हाय आग हाय आग हाय तू आग हाय मी आग हाय यो आग हाय त्यो आग हाय मराठी आग हाय हर हर महादेव तुंदुरी जगदंब भवानी काली हो हर हर महादेव तुंदुरी जगदंब भवानी काली हो छत्रपती शिवशाही कीर्ती विजयाची होळी हो रगरगत्या राखेतून उठे लपलपत्या पात्यातून निघते रगरगत्या राखेतून उठे लपलपत्या पात्यातून निघते लपलपत्या ज्वाळेतून उठे धर्म रक्षिता याग हाय आग हाय आग हाय आग हाय तू आग हाय तू आग हाय तू आग हाय धर्म मराठी आग हाय खंडोबाचा वाघ हाय भवानी आईचा वाघ हाय खंडोबाचा वाघ हाय भवानी आईचा वाघ हाय अंबाबाईचा वाघ हाय रेणुकाईचा वाघ हाय अंबाबाईचा वाघ हाय रेणुकाईचा वाघ हाय हिमाचा वाघ हाय सप्तशृंगीचा वाघ हाय हिमाचा वाघ हाय सप्तशृंगीचा वाघ हाय भैरूबाचा वाघ हाय काळूबाईचा वाघ हाय भैरूबाचा वाघ हाय काळूबाईचा वाघ हाय स्वराजाचा वाघ हाय तू छत्रपतीचा वाघ हाय अभिमानाचा पलिता हाती हो अभिमानाचा पलिता हाती विजय पताका सरी पटका अभिमानाचा पलिता हाती विजय पताका सरी पटका रंग भगवा दिग्विजयाचा दोष घुमे बलिदानाचा धगधगत्या धमन्यातून धुमसे धगधगत्या धमन्यातून धुमसे रणरणत्या रणभूवर बसे वीरवीरची गणगते मरत मराठी आग हाय आग हाय आग हाय तू आग हाय मी आग हाय यो आग हाय त्यो आग हाय मराठी आग हाय
तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा। उपप्राचार्या श्रीमती प्रेरणा कट्टे मॅडम यांना आभार प्रदर्शन व्यक्त करण्याची मी विनंती करतो. आज पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील नवप्रविष्ट महिला पोलीस शिपाई सत्र क्रमांक 31 व नवप्रविष्ट चालक महिला पोलीस शिपाई सत्र क्रमांक 32 या सत्रामधील प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत संचलन सोहळ्यास प्रमुख उपस्थित अतिथी माननीय श्री राजकुमार भटकर सर, अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आपली अनमोल उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सर्व निमंत्रित मान्यवर, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, त्यांचे कुटुंबीय, मंत्रालयीन स्टाफ, सर्व प्रशिक्षणार्थी, त्यांचे नातेवाईक, मित्र, शुभचिंतक, तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी आणि हा सर्व सोहळा नयनरम्य होण्यासाठी किंवा आपण सर्वांना देखणं असा सोहळा ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या सर्व सत्र क्रमांक 31, 32 आणि 33च्या सर्व प्रशिक्षणार्थी, तसेच हे ग्राउंड तयार करण्यासाठी त्याच पद्धतीने सर्व आपल्या सर्वांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी अहोरात्र राबणारे आमचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे आमचे मार्गदर्शक माननीय श्री मकानदार सर, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि माननीय प्राचार्य सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.